नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण जाणून घेत आहोत 24 नोव्हेंबरचे विषय. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. आयुष्याची गणितं खरं तर बोटांवर सोडवण्या इतकी सोपी आहेत, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवत असते. जाणून घेऊ 24 नोव्हेंबरचे दिनविशेष. 1999 साली काठमांडू येथून नवी दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 814 या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करून ते विमान अफगाणिस्तानातील कंदाहर येथे 24 नोव्हेंबर रोजी नेले होते. 1979 साली सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर 24 नोव्हेंबर रोजी आक्रमण केले होते. 1951 साली लिबिया हा देश इटलीकडून 24 नोव्हेंबर रोजीच स्वतंत्र झाला होता. 1943 साली दुसऱ्या महायुद्धात जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती 24 नोव्हेंबर रोजीच बनला होता. 1924 साली अल्बानिया या देशाला 24 नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्य मिळाले होते. 1910 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्या पाण्याची शिक्षा आजच्याच म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी झाली होती. 1906 साली रेजिनाल्ड फर्सेंडन यांना प्रथमच एका कविता वाचन, व्हायोलिन वादन आणि एक भाषण यांनी प्रथमच एक कविता वाचन, व्हायोलिन वादन रेडिओ प्रक्षेपण केले. 1777 साली कॅप्टन जेम्स कुकने प्रशांत महासागरातील किरितिमती या बेटाचा 24 नोव्हेंबर रोजी शोध लावला होता. 1959 साली हिंदी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा 24 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. 1957 साली अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या हमीद करझाई यांचा 24 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. 1924 साली पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा 24 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 जुलै 1980 रोजी मुंबई येथे झाला. 1899 साली पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी, जे नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचा 24 नोव्हेंबर रोजीच जन्म झाला होता. त्यांचे श्यामची आई हे पुस्तक प्रकाशन क्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. त्यांचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला. 1880 साली स्वातंत्र्य सैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा 24 नोव्हेंबर रोजीच जन्म झाला. काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा मृत्यू 17 डिसेंबर 1959 रोजी झाला. 24 नोव्हेंबर 1864 रोजी ओडिशाचे लेखक, संपादक व समाज सुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म झाला. 1896 मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. त्यांचा मृत्यू 19 ऑक्टोबर 1930 रोजी झाला. 24 नोव्हेंबर 1818 रोजी ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रोस्काट ज्यूल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 ऑक्टोबर 1889 रोजी झाला. 24 नोव्हेंबर 1166 रोजी इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 19 ऑक्टोबर 1216 रोजी झाला. 24 नोव्हेंबर 2005 रोजी तामिळ व तेलुगू चित्रपटातील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका भानुमती रामकृष्ण यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1925 रोजी झाला. 24 नोव्हेंबर 1987 रोजी अभिनेते व तमिळनाडूचे मुख्यमंत्री MG रामचंद्रन यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1917 रोजी झाला. 24 नोव्हेंबर 1977 रोजी असामी कवयित्री व लेखिका नलिनी बाला देवी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 23 मार्च 1898 झाला होता. 24 नोव्हेंबर 1973 रोजी स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार EV रामस्वामी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 साली झाला होता. 24 नोव्हेंबर 1524 रोजी पोर्तुगीज दर्यावर्दी वॉस्को द गामा यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आफ्रिकेला वळसा घालून युरोपातून भारतात येण्याचा मार्ग शोधला होता.
त्यांचा जन्म 1469 साली झाला होता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 24 नोव्हेंबरचे दिनविशेष. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.